तर 2 उपांत्य फेरी आणि एक अंतिम फेरी असे सामने आता बाकी आहेत. पहिला चेंडू योगेशचा प्रचंड वेगाने एक्झिक्यूट केला हा फटका. जेवढा वेगाने चेंडू आला तेवढाच वेगाने पाठवलाय वाईड इस्ट लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर. खणखणीत चौकार. चांगली सुरुवात चौकाराने मात्र खातं उघडलंय. हो आपण बघतोय लेग लान्स केल्या मागे जातोय चेंडू बॅकवर्ड स्क्वेअरमध्ये ते क्षेत्ररक्षक आहे. फक्त चेंडू मात्र बघत राहिला पण चेंडू कव्हर करण्याचा प्रयत्न आहे अरविंद पासवान आणि तो फटका निश्चितच बघायला मिळतो त्याच्या बॅटमधून. धावसंख्येत भर झाली. धावसंख्येपोटी ती 6 वर. पॉवर प्लेचं पहिलं षटक योगेशकडून. ऑनसाईडला क्रॉस बॅटर शॉट चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी. शॉट मिड विकेटमध्ये खूप चांगला पॉज केला या चेंडूला. डॉट बॉल. मागचा सामना सुद्धा आपण बघितलं की खूप सुरळीतरित्या जिंकला तर म्हणजेच योगेशने. योगेश सरकार किनेश्वर या संघाने क्वार्टर फायनलची जवळजवळ शेवटची लढत आपण बघतो मैदानाच्या आतमध्ये. उपउपांत्य फेरी. चेंडू बघायचा आहे मागे जातोय तिथे क्षेत्ररक्षक आहे तिथे चेंडू कव्हर करेपर्यंत क्विक सिंगल कंप्लीट झाली आहे. ऑन साईडला आपण बघितलं की क्रॉस बॅट शॉट स्लॉग हिट करायचा प्रयत्न टायमिंग झाला नाही आहे. हलकीशी बॅटची एज घेऊन चेंडू निघून गेला बॅकवर्ड स्क्वेअर लेगमध्ये. स्ट्राईक पहिल्यांदाच रोटेट झालंय ते गणेशकडे. गणेश येतो स्ट्रायकिंग एंडला. धावसंख्येत भर. धावसंख्येपूर्ती ती आपण बघतोय ती 7 वर. पॉवर प्ले सुरू आहे. योगेशकडे सुद्धा मात्र बॉलिंग युनिट खूप चांगलं आहे पण बघायचं किती धावसंख्येनंतर रोकेल तो बॅटिंग करताना. संस्कार 11 या संघाला. सरकार विरुद्ध संस्कार असा सामना तुम्ही बघताय. काही चेंजेस बघतोय फिल्डिंगमध्ये पॉवर प्ले सुरू असताना. योगेश गणेश समोर हा चेंडू अप्रतिम फटका. वॅक एंड एरिया काय फटका आहे तिथे. शॉट बनवला फटका बनवला डिपॉझिट केला लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर. चौकार. दोन अप्रतिम चौकार आपण बघतोय. दोन्ही फलंदाजांनी खातं चौकाराने उघडलंय. केतन गायकवाड मात्र खूप मोठ्या प्रमाणात आपण बघतोय की मात्र एन्जॉय करतोय क्रिकेट स्पर्धा. टाळ्या वाजवतोय एन्जॉय करतोय गाणी आणि नाचतोय सुद्धा. धावसंख्या 11. हो क्या बात आहे. का फटका आहे. ऑन द टोस स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. अप्रतिम फ्लिक सीमारेषेच्या बाहेर. चौकार. मध्ये ऑन द टोस अक्षरशः टाचेवर उभे राहून हा काय फटका एक्झिक्यूट केलाय. विथ द टाइम चेंडूच्या टप्प्याचा गतीचा अप्रतिम वापर करताना खूप चांगला मनगटी फटका. आणि मनगटी फटक्यामध्ये आपण हैदराबादच्या खेळाडूंचा आवर्जून उल्लेख करतो. एका काळी आपण बघितलं मोहम्मद रझुद्दीन. त्यानंतर आपण बघितलं की व्ही.व्ही.एस. लक्ष्मण रॉबिन उत्तप्पा. ऑल प्लेयर बिलॉंग्स टू हैदराबाद आणि सगळे मनगटी फटक्यामध्ये माहीर असे खेळाडू. तसा मनगटी फटका आपल्याला इथे बघायला मिळतोय. खूप चांगला फ्लिकचा फटका एक्झिक्यूट केला आणि धावसंख्येला खूप चांगला आकार दिला. धावसंख्या पोहोचली आपण बघतोय धावफलकावर 15 धावा. 15 ऑन द बोर्ड. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होते. सुरुवात चांगली केली संस्कार 11 या संघाने आणि पॉवर प्लेमध्ये कुठल्या त्या 15 धावा धावफलकर आपण बघतोय. गोलंदाजीमध्ये परिवर्तन कारण पॉवर प्लेचा अजून एक षटक आता मात्र गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होते षटक क्रमांक 2 घेऊन. साहिल बिग बॅश लीग सीझन 3 शेवटच्या टप्प्यात क्रिकेट स्पर्धा. यानंतर आपण एकूण 3 सामने कव्हर करणार आहोत बघणार आहोत आणि जशी सूचना मिळाली आहे निलेशदादा कोळेशकर यांच्या माध्यमातून की प्रत्येक सामन्यानंतर असेल तो 4-4 षटकांचा. साहिल लेफ्ट आर्म द विकेट. चेस केलं पाठला केला स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न व्यवस्थित टायमिंग करू शकला नाही आहे चेंडू आणि साहिलचा पहिल्या चेंडून बघतो की थेट विकेट किपरच्या हातामध्ये योगेशच्या हातामध्ये जातोय आणि धावसंख्या काय माहिती 15 धावा धावफलकावर. पॉवर प्ले दुसरा सुरू आहे. बघूया लॉंग ऑफ आहे. एक लॉंग ऑन थोडासा वाईडिश उभा आहे. एक स्क्वेअर लेग कॉमेंट्री बॉक्सच्या समोर रोहित उभा आहे. पुन्हा आपण बघितलं की फॉलोइंग स्लिप मारण्याचा प्रयत्न ती मात्र यशीच्या मागे थोडं आपण बघतो की फंबल बघायला मिळते. त्याचा फायदा उचलला आहे आणि एक धाव तर धावून इथे पूर्ण केली बघायचं फलंदाजाने. हलकीशी बॅटची एज होती. व्यवस्थित टायमिंग करू शकला नाही. फॉलोइंग स्लिप मारण्याचा प्रयत्न होता तो फलंदाज स्ट्रायकिंग एंडला अरविंदचा. धावसंख्या 16 धावा. दुसऱ्या पॉवर प्लेमध्ये आपण बघतो की चांगली गोलंदाजी आतापर्यंत गोलंदाज लेफ्ट आर्म
ती साहिलची. स्ट्राईक एंडला गणेश आल्यानंतर थोडंसं आपण फील्डमध्ये चेंजेस बघायला मिळतो. लॉंग ऑफचा खेळाडू थोडासा वाईडिश तो सरकवतोय डाव्या बाजूला. पुढे चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट. काय फटका, काय टायमिंग आहे, काय कनेक्शन आणि काय सुरत आपण बघतोय. चेंडू निघून जातो डीप पॉईंटला सीमारेषे बाहेर. खणखणीत चौकार. तिन्ही फलंदाज आपण बघतोय, तिन्ही नाही, तिन्ही आपण बघतोय तो म्हणजे चौकार. फलंदाज गणेशच्या बॅटमधून 3 चेंडू आता तो खेळला आणि 3 चेंडू 3 चौकार मारलेत. धावसंख्या 1. 20 धावा. इनसाइड एज आतली कड गलीमध्ये चेंडू जातो निघून शॉर्ट गलीमध्ये. लक्षात ठेवा आता इनिंग ब्रेकमध्ये जशी मला माहिती मिळाली आहे गणेश केसरकरकडून की ड्रॉ केला जाणार आहे. जे 4 संघ क्वालिफाय होतील ज्यांच्यामध्ये होईल तो ड्रॉ उपांत्य फेरीच्या मॅचेसचा आणि सामने असतील ते 4 षटकांचे. ही सूचना आपण ऑलरेडी दिलेली आहे. धावसंख्या 20. वेगवान चेंडू साहिल हलकासा अपील करते कॉट बिहाइंडसाठी पण अपील फक्त एकाच बाजू म्हणजे आपण बघितलं की गोलंदाजाकडनंच अपील झाली आहे. विकेट किपर अजिबात इंटरेस्टेड नव्हता. चेंडू आपण बघितलं काहीच कॉन्टॅक्ट नाही आहे चेंडूने बॅटचा. धावसंख्या काय माहिती 20 धावा धावफलकावर. षटक क्रमांक बघतोय की दुसरा सुरू आहे पॉवर प्लेमध्ये. साहिल जो गोलंदाजी करतोय तो योगेश सरकार किनेश्वर या संघाकडून. चांगला फटका लॉफ्टेड स्ट्रोक. तिथे मात्र चांगला प्रयत्न केला चेंडू कव्हर करण्याचा पण बॅकअप त्या ठिकाणी आहे लॉंग ऑफला. चेंडू कव्हर होईल तोपर्यंत एकदा मात्र बॅकअप शोधेपर्यंत चेंडू वेळ घेतलाय. फेकाफेकी फक्त सुरू आहे. अजिबात लक्ष देऊन नाही आपण बघतो खेळाडू की बाबा समोर कोण आहे की नाही, बॅकअपला कोण आहे की नाही. आणि चेंडू आपण बघतो की सातत्याने खेळाडूंच्या हातामध्ये नाव आहेत ना मध्ये मध्ये वाचायची सर. कमिटी मेंबर्स आहेत आणि चांगलं काम करतात सर. ड्रॉ नाही आहे हे उटेकर सर समजून सांगा सर. तर एकूण 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या बघतो जी अंकी झाली ती 21 धावा 21. 6 धावांचं षटक फक्त हाताला गोलंदाज साहिलने. जसं मागाशी मी उल्लेख केला की ड्रॉप पडण्यात येणार आहेत पण मला कमिटीच्या माध्यमातून माहिती अशी मिळते की थोडेसे चेंजेस आहेत ज्याचा चेंजेस आपण ऑलरेडी प्रत्येक टीमला इन्फॉर्म केलं होतं. ते चेंजेस तुम्हाला थोड्याच वेळात तुम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो की कशाप्रकारे मॅचेसच्या फिक्स्चर्स तुम्हाला बघायला मिळणार. हा बघा आणि काल जेव्हा ड्रॉ झाले तेव्हाच मात्र ही माहिती देण्यात आली होती. त्यामुळे मोर्या विरुद्ध कुलस्वामीन हा जो सामना झाला त्यांच्यामध्ये विजेता संघ आई कुलस्वामिनी देवळे आणि त्याचबरोबर आपण बघितलं की जय झोलाई विरुद्ध ज्योती एंटरप्राइजेस याच्यामधला विजेता संघ अशी सेमीफायनल तुम्हाला बघायला मिळणार. म्हणजेच काय तर मोर्या 11 विरुद्ध ज्योती एंटरप्राइजेस हा सेमीफायनलचा सामना. कुलस्वामीने वगैरे ज्योती हां सॉरी कुलस्वामिनी देवळे विरुद्ध ज्योती एंटरप्राइजेस असा सामना तुम्हाला बघायला मिळणार आहे. आणि त्यानंतर आपण बघू शकाल मैदानावर ऑलरेडी ओवी माही 11 या संघाने मात्र बाजी मारली आहे. तो सामना त्यांनी जिंकलेला आहे आणि चालू असलेला संघा जो सामना जो सुरू आहे याच्यामधला विजेता संघ खेळेल ओही माही 11 या संघाशी उपांत्य फेरीमध्ये. ज्योतीला आणि यांना कॉल द्या. पंचांचा इशारा नो बॉल बघायचं कन्फर्म करतात पंच. पंच कन्फर्म करत असताना बघूया एक्झॅक्टली काय निर्णय देतात त्या ठिकाणी. चेंडू नो बॉल आहे आणि नो बॉल धावा किती एकूण 4. यस नो +4 एकूण 5 धावा ॲड करूया धावफलकावर आणि पुढचा चेंडू असेल तो फ्री हिट. सो टॉससाठी रेडी राहायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. उपांत्य फेरी पहिली आई कुलस्वामिनी देवळे विरुद्ध ज्योती एंटरप्राइजेस या 2 संघांमध्ये सामना असेल तो 4 षटकांचा. लॉफ्टेड स्ट्रोक ऑन साइडला मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेरच जाईल. गुड शॉट सीमारेषे बाहेर फ्री हिटवर षटकार.
गोलंदाज आहे रितेश. धावसंख्या 27. 27 नाही, ऑनसाइडला हुक केलाय. फाईन लेगला चेंडूला क्लिअर केला. अप्रतिम फटका. मागच्या षटकारानंतर आता पुढचा चेंडू चौकार सीमारेषेबाहेर. 4 धावा. चला मॅच कंटिन्यू करा. स्कोर आम्ही अपडेट करू. धावसंख्या 36 धावा. 36 ऑन द बोर्ड. पुढचा चेंडू हवेमध्ये. चेंडू उंच गेलाय. लेग स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. लांब लचक उंच, पण खेळाडू त्या ठिकाणी सज्ज आहे. एक इझी कॅच आपण बघतोय. सॉफ्ट डिसमिसल बरोबर खेळाडूच्या हातामध्ये आणि फलंदाज बाद. चला बाउंड्री चेक केली जाईल. त्या ठिकाणी झेल जेव्हा पकडला तेव्हा फिल्डरची पोझिशन एक्झॅक्टली काय होती, तो बाउंड्री लाईनवर ज्याने झेल पकडला तेव्हा त्याचा पाय एक्झॅक्टली कुठे होता, या सगळ्या गोष्टीची पडताळणी केली जाईल. बॅट्समन इज आउट. लाईनच्या आतमध्येच आहे खेळाडू. त्या ठिकाणी झेल फिनिश झालाय. फलंदाज गणेश बॅक टू डगआउट. फर्स्ट विकेट डाऊन. बघू शकता ॲक्शन रिप्ले तुम्हाला हे चित्र बघायला मिळते स्पष्टपणे. दूध का दूध पाणी का पाणी. जीटीसी लाईव्ह. बॅटिंग खूप चांगली केली ग्राउंडवर. गणेशने चांगली फटकेबाजी केली, आक्रमक फटकेबाजी केली आणि 8 चेंडूत 19 धावेंचं चांगलं कॉन्ट्रीब्युशन आपल्या संघासाठी या खेळाडूने दिलं आहे. चला वरी आपण त्याच्यामध्ये काउंट करूया. 37 धावा धावफलकावर. धावसंख्या चांगली म्हणावी लागेल. षटक क्रमांक 3 मार्ग असताना 37 धावा धावफलकावर आहेत. उपांत्य फेरीसाठी आपण नेक्स्ट मॅचचा टॉस सुद्धा करणार आहोत. ओ बघायचं ऑनसाइडला खूप चांगलं टायमिंग. मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. खूप दूरवर, खूप लांब लचक, उत्तुंग असा षटकार. गुड शॉट. कॅप्टन शॉट अरविंद पासवान. हॅलो, प्रमोद साहेब गोवंडे यांचं इथे आगमन झालं. त्यांचंही आम्ही शब्द सुमन आणि सहर्ष स्वागत करतो. मी प्रमोद साहेबांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानपन्न यांचाही यथोचित मान सन्मान आपण करणार आहोत. पाहुण्याचं स्वागत करता करता ग्राउंडच्या आतमध्ये झालं मिसकम्युनिकेशन आणि अरविंद कडून समोरच्या बॅट्समॅनकडून कुठलाच रिप्लाय आला नाही, रिस्पॉन्स भेटला नाही. नॉस्टा गेटला आपण बघतोय तो प्रतीक उभा होता आणि अशा मुमेंटला कॅप्टनची विकेट मिळते. फलंदाज धावचेच्या स्वरूपात होतोय तो बाद. दिस इज अ बिग विकेट. फलंदाज बाद. धन्यवाद डीजे, धन्यवाद. इथे सन्मान केला जातोय प्रमोद साहेब गोवंडे यांचा सचिन दादा सुर्वे यांच्या. ठीक आहे राजेश दादा, सरांचा सत्कार. तर 3 षटकांच्या धावसंख्या 43. 14 पूर्णांक सध्या 3-3 ची गती आहे. या स्पर्धेला खास भेटण्यासाठी राहुल घाटकोपरून आले, त्यांचाही सन्मान आपण इथे करणार आहोत. राजेदादा यांच्या शुभ हस्ते राहुल या स्पर्धेला खास भेट देण्यासाठी आले, त्यांचंही आपण यथोचित मान सन्मान करत आहोत. धन्यवाद राहुल.
जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. चेंडू जातोय मागे आणि ते मात्र अजिबात तिथे मात्र यश मिळाले चेंडू अडवण्यासाठी. चेंडू अत्यंत वेगाने निघून गेला सीमारेषे बाहेर. चौकार. प्रतीकच्या बॅटमधून नॉस्ट्रायकिंग गेला ऋतिक आणि प्रतीक आपण असे बघतोय फलंदाज. नॉस्ट्रायकिंग गेला ऋतिक उभा आहे. दोन्ही सक्के भाऊ. धावसंख्या 47-47. ऋतिक प्रतीक रिदम मध्ये प्रॉब्लेम. गोलंदाजांना पुन्हा मागे जावं लागतंय. षटक क्रमांक 4 सुरू आहे. बॉलिंग मार्कवर आहे तो साहिल, जो या संघाचा लेफ्ट आर्म बॉलर आहे. रिव्हर्सचा अटेम्प्ट. वेगवान चेंडू. चेंडूने बॅटचं काहीच कनेक्शन नाहीये, काहीच कॉन्टॅक्ट नाही. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जातोय. निर्धाव. आणि धावसंख्या काय माहिती आपण बघतोय ती म्हणजेच 47 धावा. चौथं षटक मार्गस्थ आहे. लक्षात ठेवा, जसं आपण पुकार दिलाय की उपांत्य फेरीची पहिली लढत आई कुलस्वामिनी देवळे विरुद्ध ज्योती इंटरप्राइजेस या दोन संघांमध्ये होईल, याची मात्र नोंद घ्या. हो, काय फटका, काय कनेक्शन, काय टायमिंग. लांब लचक, उंच पुरा, उत्तुंग षटकार. 6 धावा. थँक्यू. या षटकारामुळे 50 अप. धावसंख्या 53 धावा धावफलकावर. फॉर टीम संस्कार 11. ऑन साईडला पॅडल स्वीप. मागे जातो चेंडू. बॅकवर्ड स्क्वेअरला देशाचा चेस करतोय. चेंडू कव्हर करेपर्यंत धाव बघायचे फलंदाजांनी. 2 धावा धावून इथे पूर्ण केल्या आहेत. गुड रनिंग. आणि तिसऱ्याचा प्रयत्न सुद्धा सुरू आहे. 3 धावा इथे इझिली कंप्लीट होतील बघायचं आहे. चेंडू कव्हर केला योगेशने आणि 1 शॉट. अंपायर सिग्नल 1 शॉट. नॉट ऑन द लाईन. फक्त 2च धावा आपण कन्सिडर करूया या चेंडूवरच्या. आणि धावसंख्या पोहोचली ती 55 धावा धावफलकावर. सुजित वाघमारे आणि त्याचबरोबर अभि केसरकर मधली फाईट तुम्हाला बघायला मिळेल उपांत्य फेरीमध्ये. धावसंख्या 55-55. चौथ्या षटकामध्ये एक चांगली आणि भारदस्त धावसंख्या 55. अवघ्या 2 गाड्यांच्या मोबाईलात. ओ, स्टिअर करायचा प्रयत्न होता. स्ट्राईक एंड आपण बघतो ऋतिक आहे. 3 धावा धावून तर पूर्ण केलं होतं, पण पंचांनी सांगितलं की 1 शॉट आहे, त्यामुळे फक्त 2च धावा इथे ॲड केल्या आपण धावफलकावर. बिग बॅश लीग सीझन 3 शेवटचा टप्पा अजूनही. आता यानंतर 3 सामने बाकी आहेत, शिल्लक आहेत. 2 उपांत्य फेरी, एक अंतिम फेरी. चेंडू हवेमध्ये मिस टाइम फटका. तसं काय लॉंग ऑनला तिथे जज करतोय. चेंडूच्या खाली जजमेंट चांगलं आहे. ऑस्ट्रेलियन स्टाईल झेल पकडलाय वरच्या भागामध्ये. फलंदाज बाद. गणेश केसरकर, सहसचिव विजय तळेकर, सल्लागार रुपेश सकपाळ, त्यानंतर सरचिटणीस उत्तम जाधव, सल्लागार नागेशदादा दरेकर, त्यानंतर उपउपाध्यक्ष स्वप्नील चोरगे, त्यानंतर मंगेश बेलोसे आणि त्याचबरोबर तुकाराम अहिरे. ही मात्र पूर्णपणे फौज आहे या पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट संघटनेच्या कार्यकारिणी सदस्यांमध्ये. त्या सर्वांची मेहनत आहे ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. त्याबद्दल सर्वांचं नावाचा उल्लेख होणं हे तेवढंच गरजेचं आहे. अध्यक्ष उपाध्यक्ष अत्यंत महत्त्वाच्या भूमिकेत असतात नेहमीच. स्वप्नील चोरगे अध्यक्ष, निलेशदादा कोळसकर अध्यक्ष. बॉलिंग मार्कवर ओम. निर्णायक षटक घेऊन अतुल ऑन साईडला चेंडूला प्लेस केला. खूप चांगला फटका बघायला मिळतोय, पण शेतशेत त्या ठिकाणी प्रयत्न करतोय, पण त्याच्या आवाक्याच्या बाहेर, एक्झॅक्टली स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. षटकार. एकसष्ट धावा धावफलकावर आहेत. चेंडू धावसंख्या 61 इन द लास्ट ओव्हर. त्यामुळे मजबूत स्थितीमध्ये संस्कार 11 हा संघ.
5व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर धावसंख्या जाऊन अंकी झाली ती 61 धावा धावफलकावर 61. आणि अजूनही या षटकातले 5 चेंडू, या इनिंगमधले 5 चेंडू अजूनही शिल्लक. आय थिंक मॅच बॉल आज सुद्धा आलेला आहे. 5 धावा, 5 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या इनिंगमधले. चला टॉससाठी रिपोर्ट करा सुजित वाघमारे आणि अभि केसरकर. पुन्हा सज्ज गोलंदाजी मार्कवर पुढचा चेंडू घेऊन, आणि हा चेंडू आपण बघूया की बरोबर विकेट किपरच्या हातामध्ये पंचांचा इशारा, वाईट बॉल. पुढचा चेंडू आपण बघितलं, वाईट बॉल टाकलाय गोलंदाजाने आणि वाईटमुळे धावसंख्येत भर झाली. धावसंख्या बोलली ते आपण बघतो ते 62. ओ चांगला स्विंग होतो हा चेंडू. पुन्हा एकदा आपण बघतोय ऑप्शनच्या खूप बाहेर जातोय चेंडू. वाईट बॉल, बॅक टू बॅक वाईट. खूप बाहेर आहे चेंडू. गणेश बावीसकरचा सिग्नल ताबडतोब येतो. वाईट बॉल, 2 चेंडू सलग वाईट. धावसंख्येत भर. धावसंख्या 63, 63. समोर हा चेंडू स्वीप करायचा प्रयत्न, हलका आपण बघतो की चेंडू थोडासा लेट कट होतोय, मागे निघतोय, बाहेर निघतोय. विकेट किपर योगेशच्या हातामध्ये डॉट बॉल. गोलंदाज येतो अतुल. स्ट्रायकिंगला प्रतीक. धावसंख्या 63. पुढून खेळायचा प्रयत्न, अजून एक चांगला चेंडू. 2 चेंडू वाईट टाकल्यानंतर मात्र अप्रतिम चेंडूवर ग्रीप बघायला मिळते अतुलची, आणि दोन्ही चेंडूमध्ये संभ्रमात टाकलंय स्ट्रायकिंग एंडला फलंदाज प्रतीकला. धावसंख्या थांबली, स्थिरावली ती 63 वर. सध्या आपण बघतो की 12च्या पलीकडचा रन रेट आहे बॅटिंग करत असताना संस्कार 11 या संघाचा प्रतीकने. आणि या 3 धावांची मदत धावसंख्येत धावसंख्या 66. स्ट्राईक एंडला ओम उभा आहे. पुढील चेंडू ऑन साईडला लांबून हा फटका अक्षरशः खेचलाय. वॅकेंट एरिया, गॅप खूप मोठा, सीमारेषा बाहेर जाईल चेंडू. पंच कन्फर्म करतायत चौकार आहे की षटकार आहे, आणि लाईन चेक केली जाईल. चेंडू बघूया बिफोर द लाईन की आफ्टर द लाईन. लाईन कुठे झालाय नक्की. खूप लांबून अक्षरशः हा फटका पूल केलाय, खेचलाय. बघायचं तिसरे पंच यावर काय निर्णय देतील, सोक्षमोक्ष काय लावतील. चेंडू पडलाय कुठे, बाउंड्री लाईनच्या बाहेर तर चेंडू निश्चित गेलाय, पण षटकार आहे की चौकार आहे या गोष्टीची पडताळणी सुरू आहे. पंच स्वतः ते जाऊन शहानिशा करतायत आणि सांगतात चौकार आहे हा. 4 धावा. बिफोर लाईन चेंडू पडलाय. धावसंख्या जाऊन पोटी ती 70 वर. 70 ऑन द बोर्ड इन लास्ट ओव्हर. थोडासा थांबला, पॉज घेतला आणि डिस्पॅच केलाय. स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर डायगर गावामध्ये चेंडू जातोय की काय असा फटका दाखवलाय. सीमारेषे बाहेर षटकार.
धन्यवाद. चला आई कुलस्वामी इलेव्हन देवळे संघ आणि ज्योती एंटरप्राइजेस देवळे, मी सुनीलजी उतेकर खजिनदार यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते करूया टॉस. नेक्स्ट मॅच सेमीफायनलचा पहिला सामना आपल्या भेटीला येतोय. एका बाजूला संघ आहे आई कुलस्वामी इलेव्हन देवळे, तर एका बाजूला संघ आहे ज्योती एंटरप्राइजेस देवळे. मी खजिनदार साहेब सुनीलजी उतेकर यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते करूया टॉस. उतेकर या दोन्ही कर्णधार, एका बाजूला सुजित वाघमारे तर दुसऱ्या बाजूला अभि केसरकर. खजिनदार सुनीलजी उतेकर साहेब यांच्या शुभ हस्ते केला टॉस. सेमीफायनलची पहिली लढत. एका बाजूला संघ आहे आई कुलस्वामी इलेव्हन देवळे, तर दुसऱ्या बाजूला संघ आहे ज्योती एंटरप्राइजेस देवळे. एकाच गावातील दोन संघ सेमीफायनलसाठी पहिल्यांदा एकमेकांसमोर. आणि उतेकर साहेब यांच्या शुभ हस्ते करते टॉस. 4 षटकांचा सामना राहील. 4 षटकांचा सामना राहील. दोन्ही करण्याची नोंद घ्यायची आहे. असोसिएशन आणि टॉस जिंकलाय आई कुलस्वामी इलेव्हन देवळे संघाने. सर आपला निर्णय काय असेल? बॉलिंग फर्स्ट हा निर्णय घेतलाय. सुजित आज प्रथमतः कर्णधार पदाची भूमिका आहे आणि सेमीफायनलपर्यंत तुम्ही पोहोचलेले आहेत आणि समोरील संघ सुद्धा ज्योती एंटरप्राइजेस आहे आणि अभिकडे अनुभव आहे आणि अभिच्या कर्णधार पदाखाली बऱ्याचशा मॅचेस तू खेळलेल्या आहेत ओपनच्या गटामध्ये सुद्धा. कशा पद्धतीने तुम्ही त्यांना रोखणार आहात? अच्छा असं कमीत 4 ओव्हरची मॅच आहे तर आम्ही 40च्या आत रोखण्याचा प्रयत्न करू आणि त्यांच्याकडे फलंदाज चांगले आहेत तर त्यांना लवकरात लवकर आउट करण्याचा प्रयत्न करू. सुजित आज पहिल्यांदा कॅप्टनिंग करत असताना आतापर्यंत तुझा अनुभव काय? कारण तू पहिल्यांदा कमी वयामधला पहिला कर्णधार तू आहेस आणि तुझी काय म्हणजे कशा पद्धतीने तू कर्णधार पदाची भूमिका बजावलीस? स्टार्टिंगला खूप चॅलेंजेस होते कारण पहिल्यांदाच मी कर्णधार पदावर होतो. बट जसं जसं खेळत गेलो एक्सपिरियन्स आला आणि नंतर ते होत गेलं खेळानुसार. आणि धन्यवाद करतो दत्त केसरकर यांना, त्यांनी मला जबाबदारी दिली आणि माझ्यावर ट्रस्ट ठेवला की मी करू शकतो आणि जे मी केलं आणि अजून आम्हाला फायनल्स खेळायचे आहेत, त्यांना जिंकवायचं आहे, ही माझी जबाबदारी असेल. धन्यवाद सुजित, तुला खूप साऱ्या शुभेच्छा. समोर आहे अभि केसरकर. अभि खरोखर एक हुशार आणि चाणक्य कर्णधार म्हणून तुझ्याकडे दादा नेहमीच जबाबदारी देतात आणि आता टॉस हरला आणि बॅटिंग करायचं आहे. समोरील संघ सुद्धा आपल्याच गावातील आहे आणि त्या संघासमोर तुम्हाला बॅटिंग करताना किती धावांचं टार्गेट तुम्ही देणार आहात? आम्ही पण त्यांच्या बॉलिंग अटॅक पण सुजित आणि शैलेश आहे, ते खूप वेळा माझ्यासोबत खेळत, त्यामुळे चांगला बॉलिंग अटॅक आहे. आम्ही पण त्यांना 40-45 पर्यंत रन करू नक्कीच, कारण आमच्याकडे पण बॉलिंग अटॅक जरा चांगलाच आहे इकडे पण. अभि आज 3 दिवस तू आमच्या सोबत आहेस, आयोजनबद्दल काय सांगशील? आयोजनाचं बोलायचं झालं तर बघा आपल्या पोरांसाठी खूप चांगलं आयोजन असोसिएशनने करून दिले डे नाईटमध्ये. तर अशी स्पर्धा बघा आपल्या पोलादपूरला यावर्षी PTPL झाली आणि आता बिग बॅश आपल्या असोसिएशनमध्ये दुसरं आयोजन नाईटमध्ये होतं यावर्षीचं, हे महत्त्वाचं आहे. धन्यवाद. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये जिथे आपण आवाज ऐकणार आहात जयजी भोसले सर. पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. धन्यवाद प्रसादजी परस्परांचा आवाज तुम्ही या मॅचच्या दरम्यान पूर्वार्धाच्या खेळामध्ये ऐकत होतात. महाराष्ट्रामधील आणि रतनबुवा स्मृती चषकामध्ये नेहमीच हवाबास असणारा आवाज, अगदी त्याच वेळेला मोठमोठ्या स्पर्धांमध्ये ज्यांचा आवाज तुम्ही ऐकत असता, ज्यांचा आवाज तुम्ही या स्पर्धेमध्ये ऐकताय, आघाडीची जोडी योगेश आणि प्रदेश. स्ट्रायकिंगवरती यावेळेला प्रदेश. पुढचा बॉल खोला टाकला होता, हवेमध्ये राहिला, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी.
मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा. 77 रनचं टार्गेट या मॅचमध्ये सेट करण्यात आलंय. GTCची संपूर्ण टीम 4 कॅमेऱ्यांशी लाईव्ह कव्हरेज आपल्याला पाहायला मिळत आहे. 2 फ्रंट विजन कॅमेरा जे मात्र पाहायला मिळतात, 2 साईड विजन कॅमेराज जे मात्र पाहायला मिळाल्यात. स्वतः या स्पर्धेच्या माध्यमातून अध्यक्ष निलेशदादा कोळसकर साहेब यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. ज्योती एंटरप्राइजेस सर्वे सर्वा आणि एक प्रतिष्ठित असे मराठी उद्योजक. यावेळेचा बॉल लोअर फुल टोज ऑन साइडला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतोय हा उत्तुंग षटकार. षटकार आलाय. षटकार आल्यानंतर संघाची धावसंख्या 7 धावा धावफलकावरती आहेत. योगेश आणि त्याच्या साथीला प्रदेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. विक्रांतचा हा बॉल या वेळेला खाली राहिलाय. चांगली ऍक्शन जी मात्र मैदानाच्या आतमध्ये त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले. रजनी क्रिकेटचा थरार, शेवटची रजनी आज आपण या स्पर्धेची पाहतोय, अनुभवतोय. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत व आयोजित बिग बॅक्स लीग 2024 तिसरं पर्व. आणि तिसऱ्या पर्वावरती तमाम पोलादपूरकरांना आहे गर्व असं तिसरं पर्व आपण पाहतोय. यावेळेचा खोलात टाकलेला बॉल क्षेत्ररक्षक आहे, डायरेक्ट हिट. खेळाडू बाद योगेश शेलार बॅक टू द पॅव्हेलियन. काय थ्रो केलाय, कव्हरचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होता. जसा चेंडू हातात आला तसा थेट यष्ट्यांवरती डायरेक्ट हिट केलाय. खेळाडू बाद. ओम जाधव त्या ठिकाणावरती होता. डायरेक्ट हिट इज व्हेरी डेंजरस. नेहमीच क्रिकेटमध्ये हे प्रोप्स आपण पाहिलं, ऐकलंय, जाणलंय. आघाडीच्या बॅटरने चांगली बॅटिंग करत असताना आपण पाहिलं. अरविंदने चांगली बॅटिंग केली, गणेशने चांगली बॅटिंग केली, प्रतीकने चांगली बॅटिंग केली. त्याने कळत चढवला. ओमने 2 चेंडूवरती घणाघाती प्रहार केले. बॅटची आउटसाइड एज, लॉंग स्टॉपला धाव मिळतील त्याच्यावर. हा येतोय नशिबाची साथ, चौकार. सात धावा नंतर तदनंतर आलेला हा चौकार. 11 धावा धावफलकावरती आहेत. पहिलं षटक प्रगतीपथावरती जे मात्र पाहायला मिळालं होतं गोलंदाज विक्रांत मोरेचं जे संपुष्टात आलं. 11 धावा धावफलकावरती खेळाडू बाद झालाय. तो एक नेल्सन आकडा स्कोर कार्ड वरती आहे. 1-1-1 आणि षटक देखील संपले. ते 1 येणारे 24 बॉल 66 ची आवश्यकता. 24 चेंडू आणि 66 ची गरज. गोलंदाजीमध्ये फेरबदल. प्रतीक सकपाळ गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. फार एंडने गोलंदाजी तो करेल. यावेळेचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. नवीन बॅटरसाठी मंगेशसाठी ना एक सरप्राईज पॅकेज राहू शकतं, कारण आयसेट तितकेसे स्ट्रॉंग नसतात. मैदानाच्या आतमध्ये आपण डब्याने दाखल झालोय आणि अशा परिस्थितीमध्ये चेंडूवरती आपली नजर ठेवणं, मोठा फटका खेळणं या साऱ्या बाबी तितक्याशा सोप्या नसणार आहेत. कसं कराव्या लागतील या खेळाडूला देखील. यावेळेला फटका समोरच्या दिशेने खेळलाय. डाऊन द ग्राउंड
लॉंग अँड स्ट्रॉंग चेंडू सीमारेषेच्या होते. खेळाडू जरूर बाद झालाय, परंतु योगेश बाद झाल्यानंतर त्याची कमी कदापिही कळू दिलेली नाहीये. आणखीन एक लोअर फुलटॉस बॉल मिड विकेटला, क्षेत्ररक्षक पोहोचतोय, चेंडू पर्यंत येईल. तदवर मात्र धावा इथे अर्जित करण्यात आल्या त्या 2. चांगली रनिंग बिटवीन विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पंचांनी सांगितलं 1 शॉट. दुष्काळामध्ये 13वा महिना, रन्स इथे मिळेल ती केवळ 1 शॉट. गणेशजी बाविस्कर सरांची अगदी करडी नजर ती पाहायला मिळते. हा वेळेचा बॉल इथे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, शॉट मिड विकेटला, क्षेत्ररक्षक आहेत तैनात, रन मिळणार नाही आहे. डॉट बॉल आलाय. धावफलकावरती धावा 18 आहेत. 20 बॉल आणि 59 ची आवश्यकता. 20 बॉल आणि 59 ची गरज. यावेळेला मिस टायमिंग आहे. चेंडू हवेमध्ये, उंची जास्त, लांबी कमी. क्षेत्ररक्षक जज करतोय. सहज साधा सोप्पा झेल, स्ट्रेट टू द फिल्डर. खेळाडू बाद. एक चांगल्या रीतीची गोलंदाजी करत असताना यश देखील मिळवलंय. पहिल्या बॉल पासून मोठे फटके खेळण्याच्या प्रयत्नामध्ये मंगेश इथे बाद होत असताना पाहायला मिळतोय. न्यू बॅटर इन प्रफुल्ल मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. पुढचा बॉल या वेळेला उसळी घेणारा, टॉप ऑफ दी बाउन्स येऊन खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु जाणलं की दिशाहीन चेंडू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये चेंडूला सोडून देणं जास्तीचं पसंत केलंय. फलंदाजाने अवांतर धाव मिळतेय. संघाची धावसंख्या अतिरिक्तच्या मदतीने 19 धावा, 19 रन्स ऑन दी बोर्ड. 19 धावा धावफलकावरती आहेत. जगात लय भारी. 19 फेब्रुवारी हा बॉल खोला, आणखीन एक चेंडू चॅनल मध्ये टाकला. वाईड यॉर्कर वेगाने पाहायला मिळाला. प्रतीकचा हा बॉल चांगल्या रीतीने डिलिव्हर्ड केला होता. डॉट बॉल आल्यानंतर धावफलकावरती धावा आहेत ते 19. जिथे विजयासाठी गरज असेल 18 बॉल 58 ची आवश्यकता. अठरा बॉल आणि 58 ची आवश्यकता मॅच मध्ये राहणार. नेक्स्ट मॅच देखील एक महत्वपूर्ण लढत, जी मात्र सेमीफायनल या स्पर्धेशी थोड्याच वेळामध्ये येत असताना पाहायला मिळेल. पुढचा बॉल ओव्हर द विकेटने आल्या चेंडूला पाठवल्या सीमारेषेच्या बाहेर. उत्तुंग षटकार. या खेळाडूच्या बॅटमधून इथे मोठा फटका पाहायला मिळाला. षटकार आलाय. मी लक्ष वेधन समोरच्या बाजूला एक फॉर्च्युनर गाडी आहे, त्याची लाईट्स कृपया आपण बंद करावी. मी लक्ष वेधन समोरच्या बाजूला. थँक्यू व्हेरी मच. यावेळी मैदानाच्या आतमध्ये पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना विक्रांत मोरेला आपण पाहतोय. यावेळेचा बॉल देखील थेट यष्टिरक्षकाचा भेद घेतलाय. काय चेंडूला पिकअप केलंय, यष्टिरक्षकाच्या हाती थेट पाहायला मिळाला. आणखीन एक चेंडू जो निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळतोय. लगातार से 2 बॉल इथे चांगल्या धाटणीशी हातात असताना आपण पाहिलंय विक्रांत मोरेला. एक बॉल निर्धाव आला, त्याचा अगेन्स्ट एक षटकार पाहायला मिळाला होता. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेला देखील मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक दूर राहील.
नो मॅन्स लँड रिजन मध्ये चेंडू झाला ट्रॅव्हल. धावा मिळतील त्या इथून एकंदरीत 2. निर्जन स्थळी चेंडू ट्रॅव्हल झाला, धावा मिळाल्या त्या 2. संघाची धावसंख्या बदलत असताना जाऊन पोहोचते 27 धावा. 27 धावा धावफलकावरती आहेत. 15 बॉल आणि 50 ची गरज. 15 चेंडू आणि 50 धावा. लक्ष तितकंसं सोपं नाही आहे. या मॅच मध्ये मोठे फटकेबाजी करावी लागेल प्रदेशला. कमी गतीने टाकला, पिक करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र फाईन लेगला येतोय. हा बाईकच्या स्वरूपामधून चौकार. चौकार आल्यानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली तिथे 31 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा चेंडू यावेळेला देखील खोलात पाहायला मिळाला. थेट यष्टीरक्षकाच्या हाती चेंडू भिसावला, परंतु खेळाडू प्लम्प लेग बी 4 स्वरूपामध्ये होतोय बाद. खेळाडू आणखीन एक होतोय बाद. 31 धावा धावफलकावरती असताना लेग बी 4 स्वरूपामध्ये खेळाडू प्रदेश देखील बाद झालाय. 13 चेंडू आणि 46 आवश्यकता आहे. न्यू बॅटर योगेश मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. योगेश नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. 13 बॉल 46 ची गरज. औपचारिकता शेष आहे की काय, कारण प्रतिस्पर्धी संघाने इथे नांगी टाकलेली पाहायला मिळते. जणू शेवटच्या क्षणापर्यंत किल्ला लढवावा लागेल. यावेळेचा बॉल बॅटची लिडिंग एज. पुन्हा एकदा निर्जन सही चेंडू मात्र कबसला ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक पोचतोय. फेकी करण्यात येते, परंतु इथे विकेट स्वतःची करण्यात आली आहे. सॅक्रिफाईस. खेळाडू होईल रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. प्रफुल्ल बाद झालाय रनआउटच्या स्वरूपामध्ये. नवीन बॅटर साहिल मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. 31 धावा धावफलकावरती. 77 करायचा पाठलाग. आणि अशा परिस्थितीमध्ये खेळाडू एका मागोमाग एक रनआउटच्या विकेट्स इथे गमवत असताना आपण पाहतोय. 4 खेळाडू बाद झालेत. 31 धावा धावफलकावरती. 4 फलंदाज बाद. न्यू बॅटर साहिल मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. वेगाने गोलंदाजी केली. या षटकामध्ये देखील आपण विक्रांत मोरेला पाहिलं. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या होत्या, त्याच्या 11 धावा त्याने खर्च केल्या होत्या. जिथे दुसरं षटक पुन्हा एकदा घेऊन आला आणि या षटकामध्ये महागडी गोलंदाजी त्याने केली आहे. गोलंदाजीमध्ये फेरबदल. अभि गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. लेफ्ट आर्म अराउंड विकेटने. पहिला बॉल कमी गतीने जागा बनवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. अरविंद पासवाने सहज साधा सोपा झेल टिपला. त्याच्या चेहऱ्यावरती आली एक स्माइल, कारण एक सहज साधा सोपा झेल त्याच्या हाती विसावा घेतोय. खेळाडू झालाय तो बाद. विकीचा अजून एक चांगला जादूगार म्हणून या गोलंदाजाकडे पाहिलं जातं आणि
अभिषेक गोलंदाजी ही तितकीशी महत्त्वपूर्ण राहते. डावखुऱ्या हाताचा गोलंदाजना देवाने मुक्त हस्ते त्यांना उधळण केली असते. त्यांची लेंथ अँड लाईन चेंडू वळवण्याची कसब या साऱ्या गोष्टी तितक्याच्या महत्त्वाच्या असणार आहेत. हा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय ना थेट यष्टिरक्षकाचा भेद घेतोय. उर्वरित 9 चेंडू आणि 45ची आवश्यकता. 9 चेंडू आणि 45ची गरज या मॅचमध्ये राहील. उजव्या सीच्या बाहेर रूम बनवला, कट केला, पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे गणेश फेकी करतोय. तदवर मात्र घेतली जाणारी केवळ सिंगल. एकापेक्षा जास्तीचं काही उरलेलं नाही. 8 बॉल 44ची आवश्यकता आहे मॅचमध्ये. केवळ औपचारिकता बाकी आहे कारण प्रतिस्पर्धी संघ सध्या परिस्थितीमध्ये आपण पाहतोय नांगी टाकली आणि खिण एक जेल शॉट फाईन लेगला बॅटर होतोय 6वा बाद.